तुम्हाला जर गव्हर्नन्स शिकायचं असेल तर एकलव्यासारखं फक्त मोदीजींचा गव्हर्नन्स बघा. तुम्ही ते बघून देखील शिकू शकता. मी तुम्हाला साधं उदाहरण सांगतो की नवी मुंबईचं विमानतळ अनेक वर्षापासून अडकलेलं होतं. ते 90 घोषित झालं आणि ते होणार नाही अशा परिस्थितीत आलं. त्याचे 8 क्लिअरन्सेस केंद्र सरकारने रिजेक्ट केले होते. काही त्याच्यामध्ये एन्व्हायरमेंटशी संबंधित होते, काही अजून वेगवेगळे होते. मी मुख्यमंत्री झाल्यानंतर मी त्याच्या पाठीमागे लागलो आणि हे क्लिअरन्सेस घेण्याकरता त्याच्या सगळ्या जे काही प्राथमिक गोष्टी आहेत त्या मी सगळ्या केल्या. आणि माझ्या असं लक्षात आलं की मोदीजी प्रगती नावाची एक व्हिडिओ कॉन्फरन्सिंग घेतात, ज्यामध्ये राज्यांचे जे प्रोजेक्ट्स आहेत जे अडकलेले आहेत त्या प्रोजेक्ट्सचे सगळे स्टेक होल्डर एकत्रित करतात आणि तिथेच निर्णय करतात. मी एक पत्र लिहिलं की नवी मुंबई एअरपोर्ट प्रगतीमध्ये घेण्यात यावा आणि त्यांनी तो घेतला. मी तुम्हाला आश्चर्य सांगतो, प्रगतीची व्हिडिओ कॉन्फरन्स ज्या दिवशी होती किंवा बैठक ज्या दिवशी होती त्या दिवशी सकाळपर्यंत 8 पैकी 7 आम्हाला त्या ठिकाणी परमिशन्स मिळाल्या, परवानग्या मिळाल्या. एकच परवानगी बाकी होती. मोदीजींनी विचारलं ही का नाही मिळाली. त्यावेळेस त्या अधिकाऱ्यांनी सांगितलं, साहेब याला 1 महिन्याचा नोटीस द्यावा लागतो. आम्ही तो नोटीस दिलेला आहे. तो 1 महिना झाल्याबरोबर ती परवानगी पण मिळेल. 1 महिन्याने ती परवानगी मिळाली. ही जी कार्यपद्धती मोदीजींची आहे ही मला असं वाटतं विलक्षण आहे. आणि माझ्यासारखा छोटा कार्यकर्ता किंवा एक ज्याच्यावर जबाबदारी पडलेली असा नेता हा या सगळ्या गोष्टीतनं शिकतो. मी त्यातनंच माझ्या वॉररूमचा कॉन्सेप्ट तयार केला. आणि आज आपल्याला माहिती आहे की मेट्रो वगैरे सगळे प्रोजेक्ट्स आपण करू शकलो, इतके रेल्वेचे प्रोजेक्ट करू शकलो, समृद्धी महामार्ग करू शकलो आणि वेळेत करू शकलो. काही काही गोष्टी तर नागपूरची मेट्रो आणि पुण्याची मेट्रो ही देशात सर्वाधिक वेगाने तयार झालेली मेट्रो आहे. याचं कारण वॉररूम आहे. पण ही वॉररूमची कॉन्सेप्ट माझ्या डोक्यात आली कुठनं? ती मोदीजींच्या प्रगतीकडे पाहिल्यानंतर आपण देखील असंच केलं पाहिजे. सगळ्यांना एका टेबलवर बोलवा, तिथल्या तिथे निर्णय करा. हे मोदीजींनी आम्हाला शिकवलं.